दरवाजाच्या वाटेनं मी माझ्या डोळ्याला पट्टी बांधून किल्ला राजगड चढलो होतो. का चढलो होतो आज तुम्हाला ते सांगतो. आणि ते सांगायचा आज योग आलाय. मित्रांनो, मी विलास. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही मला नेहमी किल्ले राजगड वरती पाहताय. खरं तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात आवडता जो गड होता ना, तो म्हणजे राजगड. आणि तब्बल छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडावरती जवळपास आपले 25 वर्ष या गडावरती राहिलेला. आता इतिहास देखील सांगितला जातो, पण हा इतिहास खरं तर 350 वर्षापूर्वीचा आहे. आणि त्यातीलच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे किल्ले राजगड. आणि राजगडावरती जात असताना खरं तर त्या संस्थेच्या वतीनं ज्या मुलांना अक्षरशः आपण करतो तर म्हणणं वावगं ठरणार नाहीये, ज्यांना दिसत नाहीये, हे मुळातच शब्द चुकीचा आहे मला तर वाटतंय. कारण ह्या मुलांनी महाराष्ट्रातील असा किल्ला त्यांनी पूर्ण राजगड पाहून आलेले आहेत. आणि हे 28 जण आणि त्यांच्या बरोबर असणारी ही व्हॉलेंटियर जी टीम आहे, खरं तर ह्यांची दृष्टी म्हणावी लागेल ही टीम. आणि त्यांच्या माध्यमातून ह्या मुलांनी हा असणारा राजगड पाहिलाय. खरं तर आज शब्द सुचना आहेत, मन भरून आल्यासारखं झालंय. कारण खूप वेळा या राजगडवरती आलोय आणि असं प्रत्यक्षात कधी मला बघायला भेटलं नाही. आणि ह्या मुलांना तुम्हाला एक सांगतो, माझं नाव विलास आहे. मी 10 वर्षापूर्वी माझ्या आईची शपथ, माझा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. मी आईला खूप जीव लावतो. काकांनी सांगितलेलं तुझे कोणतरी काय सांगितलं ना, आल्या माऊली, तुझी माऊली तुला कशी पाठवते. मी सांगितलं माऊली माझी फक्त माझी आईची. आणि तुमच्या सर्वांना सांगतो, आज तुम्ही जरी जिथंच नसन तुम्हाला, तर 10 वर्षापूर्वी ह्या किल्ले राजगडवरती चोर दरवाजाच्या वाटेनं मी माझ्या डोळ्याला पट्टी बांधून किल्ला राजगड चढलो होतो. का चढलो होतो आज तुम्हाला ते सांगतो. आणि ते सांगायचा आज योग आलाय. तर जे युद्धामध्ये शहीद जवान झालेत, वयोवृद्ध, अपंग आणि ज्या लोकांना दिसत नाहीये, ह्यांच्यासाठी तो व्हिडिओ समर्पित केला होता. आणि आज तो प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा जाताय ना, एक खरंच अंगावर काटा येतोय. कारण आज प्रत्यक्षात तुम्ही या ठिकाणी मला पाहायला भेटताय. आणि तुमच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगता येईल का बा, तुम्हाला कसं वाटलं, फील काय सांगता येईल का? शब्द कमी. म्हणजे आज मित्रांनो तुम्ही ऐकू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ह्यांच्याकडून मला एक शिकाय भेटलं, पण ह्यांनी कुठंच कचरा केलेला नाहीये, कुठे त्यांच्याकडे प्लॅस्टिक नाहीये. तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल ना, किल्ले दुर्ग एकदा पाहिला या तुम्ही राजगड. आज हे मुलं करतायत. खरं तर ह्यांच्याकडं सल्यूट आहे ह्यांना आणि ह्यांच्याबरोबर असणाऱ्या टीमला देखील. कारण त्यांच्या माध्यमातून आज ही टीम इथपर्यंत आलेली आहे. इथून पुढे देखील आज तुमचा राजगड होतोय. महाराष्ट्रातील जे काय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे दुर्ग असतील लवकरच तुम्ही ते पूर्ण करावेत. खरं ईश्वरचरणी आणि महाराजांच्यांनी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा तुमचं खरंच मनापासून मी कौतुक करून तेवढं थोडंच आहे.